नमस्कार. सत्तेत असलेली युती आता तुटण्याच्या उंबरठ्यावर. शिंदे गट आणि भाजप यांच्या थेट आरोप प्रत्यारोप आणि सर्वात धक्कादायक म्हणजे केसाने गळा कापला असा गंभीर आरोप. नेमकं काय घडलं, कोण कोणावर नाराज आहे आणि याचा पुढच्या निवडणुकांवर काय परिणाम होणार? पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत यंदा जोरदार चुरस पाहायला मिळाली. भाजपनं 23 जागांवर विजय मिळवला तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 21 जागा जिंकल्या. त्यामुळे अध्यक्षपदासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार दावा करण्यात आला होता. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुका पार पडल्या. निकाल लागल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू होती. सूत्रांच्या माहितीनुसार भाजप आणि शिवसेना यांच्या सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला देखील ठरला होता. या फॉर्म्युलानुसार पहिल्या 2.5 वर्षांसाठी अध्यक्षपद भाजपकडे आणि उपाध्यक्षपद शिवसेनेकडे राहणार होतं आणि पुढील 2.5 वर्षांसाठी उलट व्यवस्था केली जाणार होती. पण अचानक परिस्थिती बदलली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दिवशी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना दोन्ही गटांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आणि याच पार्श्वभूमीवर भाजपने आपला डाव साधला. अविनाश गलांडे यांची अध्यक्षपदी निवड झाली तर जितेंद्र जयस्वाल उपाध्यक्ष झाले. यामुळे भाजपने जिल्हा परिषदेत सत्ता काबीज केली. पण इथूनच सुरू झाला आरोपांचा सिलसिला. राज्यमंत्री अतुल सावे यांनी गंभीर आरोप करत म्हटलं की आम्ही शिवसेनेला उपाध्यक्षपद देण्यास तयार होतो. याबाबत बैठकही झाली होती ज्यामध्ये पालकमंत्री संजय शिरसाट आणि इतर आमदार उपस्थित होते. मात्र अचानक शिवसेनेकडून वेगळे हालचाली सुरू झाल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार शिवसेनेने आमच्या समर्थित उमेदवारांना आणि अपक्ष सदस्यांना फोन करून वेगळं सरकार बनवण्याचा प्रयत्न केला. सावे पुढे म्हणाले, आमच्याकडे 27 मतांचा आकडा होता आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा पाठिंबा देखील होता. त्यामुळे बहुमतासाठी आम्हाला फक्त 1 मत कमी होतं. त्यांनी असा आरोप केला की शिवसेना ठाकरे गटासोबत एकत्र येण्याचा प्रयत्न करत होती पण त्यांचं गणित जुळलं नाही. काही सदस्य शेवटच्या क्षणी बाजू बदलून गेले. दुसऱ्या बाजूला अब्दुल सत्तार यांनी देखील अत्यंत गंभीर प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं, असा विश्वासघात मी पहिल्यांदाच पाहतो आहे. केसाने गळा कापला असं म्हणावं लागेल. सत्तार यांच्या मते वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून आम्ही काम सुरू केलं होतं पण शेवटच्या क्षणी सगळं बदललं. त्यांनी काही नेत्यांवर आर्थिक व्यवहाराचा प्रयत्न केल्याचा आरोपही केलाय. मात्र या आरोपांबाबत अधिकृत पातळीवर कोणतीही पुष्टी झालेली नाही. दरम्यान अतुल सावे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करत म्हटलं की आम्ही कोणताही विश्वासघात केला नाही. उलट त्यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी युती तोडण्याचा प्रयत्न केला. सावे यांनी असंही म्हटलं की सत्तार यांना त्यांच्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करायला हवं कारण तिथे भाजपचं वर्चस्व वाढत आहे. या सर्व घडामोडींमुळे एक गोष्ट स्पष्ट होते, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदे गटातील नातं ताणलं गेलंय. अशाच महत्त्वाच्या, सखोल आणि स्पष्ट बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या अपडेट्ससह. धन्यवाद.